दिस सपोज इनहेरिटन्सचे आपला डेफिनेशन बघायचे आहे की आतापर्यंत आपण जावाचे बरेचसे फीचर्स डिस्कस करत आलोय. टुडे वी हॅव टू सी व्हॉट इज इनहेरिटन्स, then what are the different types of inheritance, then how to implement it through programming. That part we have to see in today's lecture. त्या ठिकाणी मी बेस क्लास डिफाईन केलाय. Then suppose I'm giving name to the class A, then class B extends from class A. Again here void suppose show like this. बघा इनहेरिटन्सचे डेफिनेशन काय आहे. Inheritance is the most important feature of Java. See what is its definition. Inheriting the properties of base class, inheriting the properties of base class in its derived class. That mechanism is called inheritance. Inheriting the properties of base class. Then here, which one is base class? Class A is called base class. It is also called parent class. It is also called super class. तीन नावाने तुम्ही त्याला कॉल करू शकता. बेस आणि सुपर, बेस पॅरेंट आणि सुपर. आणि क्लास बी जो आहे याला तुम्ही वर ह्याला जर एला जर तुम्ही बेस म्हटला ना तर याला तुम्हाला म्हणायचंय डिराइव्ड. ओके, त्याला तुम्ही पॅरेंट म्हटलं ना तुम्हाला ह्याला म्हणायचं चाइल्ड. त्याला तुम्ही सुपर म्हटला याला तुम्हाला म्हणायचंय सब. ठीक आहे, म्हणजे क्लास बी ला तुम्ही तीन नेमने कॉल करू शकता, क्लास ए ला तुम्ही तीन नावाने कॉल करू शकता. जसं आपल्याला करायचंय तसं काही प्रॉब्लेम नाही. Then say what is the inheritance? Acquiring the properties, that is inheriting the properties of one class into the another class, or of base class into the derived class, or parent class into the child class, or super class into the subclass. That mechanism is called inheritance. ओके, एका क्लास पासून दुसरा क्लास तयार करणं किंवा एखाद्या क्लासचं डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शनला दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करणं, याच्यासाठी जो मेकॅनिझम वापरतात दॅट मेकॅनिझम इज नथिंग बट इनहेरिटन्स. एनी प्रॉब्लेम इन डेफिनेशन? हॅलो, एनी प्रॉब्लेम इन? ओके, म्हणजे क्लास ए ला आपण क्लास बी मध्ये इनहेरिट करतोय आणि जर तुम्हाला ते करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक मेकॅनिझम यूज केलाय आणि त्याचं नाव आहे इनहेरिटन्स. ओके, acquiring the properties or inheriting the properties of one class into the other class, that mechanism is nothing but inheritance. आता याच्यामध्ये काय केलंय, क्लास ए मी डिफाईन केलाय आणि क्लास ए ला क्लास बी मध्ये इनहेरिट केलंय. क्लास बी एक्सटेंड्स फ्रॉम क्लास ए. मग मी असं का केलं, कारण मला काय करायचंय की क्लास ए मध्ये जी मेथड आहे की ज्या मेथडचं नाव आहे डिस्क किंवा अजून त्याच्यामध्ये डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स असतील, मला ते क्लास ए मधील all the data member and member functions I want to use in class B. ठीक आहे, मला कुठे यूज करायचे क्लास बी मध्ये का, कारण जे काही क्लास ए मध्ये ऑलरेडी आहे ते मला परत परत क्लास बी मध्ये नाही लिहायचं. मला काय करायचंय, मला जे एक्झिस्टिंग आहे तेच मला परत परत वापरायचंय. म्हणजे नवीन लिहायचं नाहीये, जे माझ्याकडे आहे तेच मला परत परत वापरायचंय. आणि त्यालाच काय म्हणतात, इनहेरिटन्स. त्यालाच काय म्हणतात, रियुजाबिलिटी. ठीक आहे, बघा. What is the definition of inheritance? Inheriting one class. ठीक है ना, here class A, I have defined class A with a method this. Now here I have inherited class A into the class B by using extends keyword. Then what is the use of extend keyword? It is used for inheritance purpose. Suppose if you want to inherit one class into the another class, then in this case we have to use extends keyword. मग इनहेरिटन्सचा मेन यूज काय, काय इनहेरिटन्स यूज केला जातो, रियुजाबिलिटी. म्हणजे यूज एक्झिस्टिंग क्लासेस इन्स्टेड ऑफ रायटिंग न्यू वन्स, दॅट इज नथिंग बट रियुजाबिलिटी. आणि जे काही आहे ते परत परत यूज करायचंय, म्हणूनच इनहेरिटन्सचा याच्यामध्ये यूज केला जातो. ज्या क्लासला इनहेरिट केलं जातं त्याला बेस क्लास म्हणतात, किंवा त्याला पॅरेंट क्लास म्हणतात, किंवा त्याला सुपर क्लास म्हणतात. ज्याच्यामध्ये इनहेरिट केलं जातं त्याला डिराइव्ह क्लास किंवा चाइल्ड क्लास किंवा सब क्लास असं म्हणतात. ठीक आहे, मग एकदा का मी एक्सटेंड्स कीवर्डचा यूज करून एखाद्या क्लासला, समजा या ठिकाणी क्लास ए ला मी जर क्लास बी मध्ये इनहेरिट केलं
त्याच्यानंतर क्लास ए मधील जेवढे काही व्हेरिएबल आणि मेंबर फंक्शन्स आहेत, सर्वच्या सर्व व्हेरिएबल आणि मेंबर फंक्शनला मी क्लास बी मध्ये डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. पण ते त्याला एक एक्सेप्शनल आहे. जो काही प्रायव्हेट डेटा असेल क्लास ए मध्ये, तो प्रायव्हेट डेटा क्लास बी मध्ये इनहेरिट होत नाही. ठीक आहे. प्रोटेक्टेड डेटा सिंगल लेवल पर्यंत इनहेरिट होतो. फ्रेंड डेटा कुठेही इनहेरिट होतो म्हणजे त्याच ऍप्लिकेशन मध्ये. आणि जो काही पब्लिक डेटा आहे तो तुम्ही कुठेही ऍक्सेस करू शकता. इन द सेम क्लास, अदर क्लास, सेम असेंब्ली, डिफरंट असेंब्ली, कुठेही तुम्ही ऍक्सेस करू शकता. एनी प्रॉब्लेम इन दिस? एनी प्रॉब्लेम? हॅलो? नो सर. नो सर. नो सर. मग फिरेल थोडीशी. Inheritance definition. Inheriting the properties of base class. Inheriting the properties of base class. Inheriting the properties of base class in its derived class. Inheriting the properties of base class in its derived class. That mechanism is called inheritance. That mechanism is called inheritance. Inheriting the properties of base class in its derived class. That mechanism is called inheritance. That mechanism is called inheritance. For example, हे लिहा. एक मिनिट. झालं का? हो सर. ओके. आता लिहा न्यू लाईनला. For inheriting class A, for inheriting class A in class B, for inheriting class A into the class B, extends keyword is used. This one. Extends keyword is used. Extends keyword is used. Comma. After inheriting class A into the class B, after inheriting class A into the class B, into the class B, into the class B, we can access all the data member and member functions, all the data member and member functions of class A in class B
of class A in class B directly. In class B directly. In class B directly. New line. Class A is also called. Class A is also called. Class A is also called base, comma parent. Class A is also called parent, comma superclass. किंवा parent or superclass काही म्हणा. Parent or superclass. Class B is also called. Class B is also called child or subclass. Child or subclass. Child or subclass. ठीक है. न्यू लाइन. New line. Reusability. The reusability. The reusability. The reusability is a characteristic. Is a characteristic of inheritance. Is a characteristic of inheritance. Is a characteristic of inheritance. Comma. It means use existing classes. Use existing classes instead of writing new ones. Instead of writing new ones. Instead of writing new ones. Use existing classes instead of writing new ones. Okay. New line. To stop. New line. For accessing data member and member functions. For accessing data member and member functions of both the classes. For accessing data member and member functions of both the classes in main class. In main class. For accessing data member and member functions of both the classes in main class. Object of derived class. Object of derived class. Object of derived class that is of class B, that is of class B is used. It's used. आता बघा परत एकदा रिवाइज करतोय. नीट आहे का. इनहेरिटन्स हा एक जावाचं फीचर आहे की ज्याच्यावरती जावाचं प्रोग्रामिंग बऱ्यापैकी डिपेंड आहे. इनहेरिटन्स मध्ये ऍक्च्युली आपण बाकीचे फीचर्स पण इम्प्लिमेंट करू शकतो. मग ऍक्च्युली इनहेरिटन्स आहे काय.
तो एक मेकॅनिझम आहे. इट इज अ मेकॅनिझम used to inherit one class into the another class. Then why we are using inheritance? What is its main use? Reusability. जे आपल्याकडे आहे यूज एक्झिस्टिंग क्लासेस इन्स्टेड ऑफ रायटिंग न्यू वन्स दॅट इज नथिंग बट रियुजेबिलिटी. जे आपल्याकडे आहे तेच यूज करा, परत परत लिहिण्यापेक्षा जे काही आहे तेच यूज करा, दॅट इज नथिंग बट रियुजेबिलिटी. मग याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये हा एक्झाम्पल आपण एक डिफाईन करतोय. याच्यामध्ये क्लास ए ला क्लास बी मध्ये इनहेरिट केलं जात आहे. इनहेरिट करताना एक्सटेंड्स कीवर्ड वापरला गेलाय. याचं मिनिंग काय झालं, एक्सटेंड इज अ कीवर्ड यूज टू इनहेरिट वन क्लास इंटू दी अनदर क्लास, दॅट इज क्लास ए इंटू दी क्लास बी. मग क्लास ए ला क्लास बी मध्ये इनहेरिट केलाय, देन क्लास ए ला आपण कोणकोणत्या नावाने कॉल करू शकतो. वी कॅन कॉल क्लास ए बाय नेम बेस और पॅरेंट और सुपर. जसं की तुम्ही क्लास ए ला 3 नावाने कॉल करू शकता. सिमिलरली यू कॅन कॉल टू दी क्लास बी by 3 name also. In that, if you call class A by name base, then we have to call to the class B as derived. Suppose name of class A is parent, suppose, then we have to call to class B by name child. A ला तुम्ही सुपर म्हटलं तर B ला तुम्हाला सब बनायचं आहे. याच्यामध्ये इक्वेशन आहे, एक समीकरण आहे. मग आपण काय करतोय की क्लास ए ला क्लास बी मध्ये इनहेरिट केलं, देन वी कॅन ऍक्सेस ऑल द डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स ऑफ क्लास ए इंटू द क्लास बी. ओके, क्लास बी मध्ये मी डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो. सपोज एक व्हेरिएबल आहे इंट ए, अँड सपोज आय वॉन्ट टू यूज दॅट ए व्हेरिएबल इन शो मेथड ऑफ क्लास बी इथे, देन आय कॅन यूज इट डिरेक्टली. कारण क्लास ए ला तुम्ही क्लास बी मध्ये काय केलंय, इनहेरिट केलंय. इनहेरिटन्सचं मिनिंगच ते आहे. यू कॅन ऍक्सेस ऑल द डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स ऑफ बेस क्लास or parent class or super class into the class B, that is a derived class, child class or subclass. डायरेक्ट तुम्ही ऍक्सेस करू शकता. क्लास ए ला बी मध्ये इनहेरिट केलंय, वी कॅन ऍक्सेस ऑल द डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स ऑफ क्लास ए इंटू द क्लास बी. बट सपोज आय वॉन्ट टू ऍक्सेस ऑल द डेटा मेंबर and member functions of class A as well as of class B in my main class, that is in class C. क्लास सी ह्या ठिकाणी आता माझा मेन क्लास आहे, त्याच्यामध्ये मला ऍक्सेस करायचे. तर मग ह्याच्यासाठी रूल काय, अँड सपोज इफ यू वॉन्ट टू ऍक्सेस ऑल द डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स ऑफ बोथ द क्लासेस, क्लास ए as well as of class B in class C, then I have to create an object of डिराईव्ह क्लास. अशा केसमध्ये तुम्हाला कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे, डिराईव्ह क्लास. मग याच्यामध्ये डिराईव्ह क्लास कोणता आहे, त्यामध्ये 2च क्लासेस आहेत. तो क्लास ए ला काय म्हणणार आपण, बेस क्लास. तो क्लास बी ला आपण काय म्हणणार, डिराईव्ह क्लास. सो फॉर ऍक्सेसिंग डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स ऑफ बोथ द क्लासेस इन मेन क्लास, वी हॅव टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ क्लास बी दॅट इज ऑफ डिराईव्ह क्लास. एनी प्रॉब्लेम? देन तुम्ही असं म्हणू शकता, ओबीजे डॉट शो obj.list. Any problem? Any problem? Any problem in inheritance? No, sir. मग असं काय करा, फॉर एक्झाम्पल write a Java program. Write a Java program for the implementation of inheritance. For the implementation of inheritance. For the implementation of inheritance. Out print in base class A
So we have to save this file as name c.java because C is our main class. So I am saving this file, then c.java. Then we have to compile it. Command prompt. To close all the existing directories, and then cd radical in green, then java c. The name of class is c.java. Compilation, compiling. It's compiled. Then execution. See. In derive class 30, in base class 10, because we have called show method first. Which method we have called first? Show. Then see what is the show method. System.out.println in derived class a plus b. What is the value of b? 10. What is the value of b? 20. Then 10 plus 20, that is 30. And after that, I have called this method. Okay? Then what is this method in base class a, and what is the value of a? 10. That's why we got output like this. Any problem in output? Any problem in output? No, sir. No, sir. आपल्याला याच्यामधून काय शिकायचंय की एखाद्या क्लासला जर दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट केलं तर तुम्ही त्या क्लासचे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स डायरेक्टली ऍक्सेस करू शकता त्याच्या डिराईव्ह क्लासमध्ये. आणि दोन्ही क्लासचे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन जर तुम्हाला मेन क्लासमध्ये ऍक्सेस करायचे असतील तर अशा केसमध्ये तुम्हाला डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे, म्हणजेच क्लास बीचा, आणि आपण ते केलंय. ओके. या ठिकाणी ओबीजे हा डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे क्लास बीचा आहे. तरी सुद्धा मी क्लास ए चा ए व्हेरिएबल बी क्लासच्या ऑब्जेक्टने ऍक्सेस करतोय. शो ही डीएसपी मेथड क्लास ए ची आहे, तरी सुद्धा त्या मेथडला मी क्लास बीच्या ऑब्जेक्टने ऍक्सेस करतोय. अँड इट इज अ पॉसिबल इन जावा बिकॉज ऑफ इनहेरिटन्स. ओके. एनी प्रॉब्लेम इन दिस? नो. न्यू लाईनला लिहा. There are different types of inheritance. There are different types of inheritance. There are different types of inheritance in Java. In Java, new line le single, multi-level, single, multi-level. New line le. It supports to all types of inheritances. It supports to all types of inheritances. It supports to all types of inheritances except the structure of multiple inheritance. Except the structure of multiple inheritance. Except the structure of multiple inheritance.
सगळ्या प्रकारच्या इनहेरिटन्सला जावा सपोर्ट करतं, अशा स्ट्रक्चरला ते सपोर्ट करत नाही की ज्याच्यामध्ये मल्टिपल इनहेरिटन्सचं स्ट्रक्चर राहतं. एनी प्रॉब्लेम? बघा एक्झाम्पल. write a Java program. Write a Java program. Write a Java program to accept the details of employee and display it. Use inheritance. ब्रॅकेट मध्ये लिहा. use inheritance. Employee having fields e-number, e-name, salary. Employee having fields e-number, e-name, salary. तीन फील्ड आहेत आपल्याकडे. तर 3 क्लासेस लिहा. क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि स्टॅटिक व्हॅल्यू ऍक्सेप्ट करा. स्टॅटिक व्हॅल्यू जेणेकरून त्या डेटा आपल्याला वरपर्यंत पाठवता येईल. म्हणजे युजरकडून घ्यायच्याऐवजी स्टॅटिक यूज करा. म्हणजे क्लास ए मध्ये काय करा, ई नंबर घ्या. ई नंबर इथे डिस्प्ले करा. बरीच इथे नेम घ्या. आणि ते म्हणा नेहमीच त्याला नाव क्लास बी देतो मी. आता सी आपण खाली यूज केलेला आहे. क्लास एमपी म्हणतो. क्लास एमपी एक्सटेंड्स फ्रॉम क्लास बी
झालं का लिहून? हॅलो. हो सर. बघा कसं आहे, आपल्याला सांगितलं होतं की एम्प्लॉयची डिटेल ऍक्सेप्ट करा, त्याच्यामध्ये ई नंबर, ई नेम आणि सॅलरी असणं गरजेचं आहे. प्रोग्राममध्ये कितीही क्लासेस जरी असतील तरी त्याचं एक्झिक्युशन हे मेन क्लास पासूनच होतं. त्याच्यामध्ये मेन क्लास आहे आपला क्लास सी. तुम्हाला ज्यावेळी डेटा ऍक्सेस करायचा असतो त्यावेळी तुम्हाला म्हणजे मल्टिपल क्लासेसचा, त्यावेळी तुम्हाला ऑब्जेक्ट नेहमी हा डिराईव्ह क्लासचाच क्रिएट करावा लागतो. त्याच्यामध्ये क्लास हे डिफाईन केलेला आहे. क्लास ए मध्ये एक व्हेरिएबल आहे ई नंबर आणि त्याच्यामध्ये एक मेथड आहे डिस नावाची. त्या डिस मेथड मध्ये आपण तो एम्प्लॉई नंबर या ठिकाणी डिस्प्ले करतोय. क्लास ए ला क्लास बी मध्ये इनहेरिट केलं गेलंय एक्सटेंड्स कीवर्डचा यूज करून. म्हणजे क्लास ए हा क्लास बी चा सुपर क्लास आहे, बेस क्लास आहे. क्लास बी मध्ये एम्प्लॉई नेम घेतलंय, त्याच्यामध्ये एक मेथड आहे शो नावाची, त्या ठिकाणी आपण एम्प्लॉयचं नाव डिस्प्ले केलंय. क्लास बी ला आपण एम्प्लॉय क्लासमध्ये इनहेरिट करतोय, म्हणजे क्लास ईएमपी चा क्लास बी हा बेस क्लास आहे, बरोबर. म्हणजे ए ला बी मध्ये, बी ला ईएमपी मध्ये असं आपण इनहेरिट करतोय. जर मला ए चा डेटा ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला बी मध्ये पण मिळेल. जर मला ए चा आणि बी चा डेटा ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला ईएमपी मध्ये मिळेल. जर मला तिघांचाही डेटा ऍक्सेस करायचा असेल तर मला ईएमपीचा ऑब्जेक्ट तयार करावा लागेल. म्हणून मी ईएमपी क्लासचा या ठिकाणी ऑब्जेक्ट तयार केलाय. डिराइव्ह्ड क्लास आता सध्या आपल्यासाठी कॉमन विषय आहे. बघा, जनरली मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे, तेच तुम्ही एक्झाम्पल नीट बघा. मी तुमची डिस्कस करतोय, नंतर मग तुम्ही त्याचा आन्सर द्या. I have defined class A with a method disk. Okay, and in that I have written one statement base class. Then class A is inherited in class B. Class A is inherited in class B. Okay. Then in class B also there is disk method. Class B मध्ये पण disk method आहे. Okay. Then I have written one statement in that is derive class. Then I want to access data member and member functions of class A as well as of class B in class C. Then in this case I have to create object of class B that we had seen, because B is the last derived class. Now I want to access. Hello. Yes sir. Yes, Hello. Now I want to access this method of both the classes by using object of class B. So I am writing like this: obj.disk. Here also obj.disk. And see what happened in this case. Class A is inherited in class B, and in class A there is disk method. A is inherited in B. In B, there is also disk method. Now, I want to access this method of both the classes in class C. So, how I can access it? By rule, we have to create an object of derived class that is of class B. So, I have created object of class B, and I am accessing like this: obj.disk. If I call this method of class B, this method, then compiler will call this method of class B. Compiler कोणती this method कॉल करणार? क्लास बी ची. आपल्याला माहितीच आहे, आपल्यासारखंच राहतं. ओबीजे कोणाचा ऑब्जेक्ट आहे? बी चा. दिस मेथड कोणाची आहे? दिस मेथड क्लास ए मध्ये पण आणि बी मध्ये पण आहे, दोन्ही ठिकाणी आहे. पण ओबीजे हा बी क्लासचा ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे तो काय करणार? तिचा स्वतःचीच मेथड ऍक्सेस करणार. आपण पण असंच बघतो ना, नेहमी आपल्या जवळच बघतो, तसं सेम येते. काय करणार? obj is an object of class B, and if you are calling this method of class B or class A, then in this case compiler will call
to the disk method of class B. कंपायलर क्लास बी च्याच डिस्क मेथडला कॉल करेल, तो क्लास ए च्या डिस्क मेथडला कॉल करणार नाही. तुम्ही जरी परत इथे लिहिलं ओबीजे डॉट डिस्क, देन ऑल्सो कंपायलर विल कॉल डिस्क मेथड ऑफ क्लास बी, नॉट ऑफ क्लास ए. तो क्लास ए च्या डिस्क मेथडला कॉल करणार नाही. किती वेळा कॉल करा, तो बी च्याच मेथडला कॉल करेल. हे असं का झालं? कारण जी काही डिस्क मेथड आहे, जी डिराइव्ह क्लासमध्ये आहे, म्हणजेच क्लास बी मध्ये आहे, त्या डिस्क मेथडने क्लास ए च्या डिस्क मेथडला हाईड केलं. हाईड केलं. आणि हे जे काही हाईड करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला म्हणतात ओव्हर रायडिंग. म्हणतात ओव्हर रायडिंग. लक्षात सगळ्यांच्या बघा आहे का? डिफाईन क्लास ए आपण त्या ठिकाणी डिफाईन केलेला आहे. त्या क्लास ए मध्ये डिस्क नावाची मेथड आहे. क्लास ए ला क्लास बी मध्ये इनहेरिट केलेला आहे. क्लास बी मध्ये सुद्धा डिस्क नावाची मेथड आहे. मला ए क्लासचे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स आणि बी क्लासचे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स या दोघांनाही मला क्लास सी मध्ये म्हणजेच मेन क्लास मध्ये मला ऍक्सेस करायचा आहे. अशा वेळी मला डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट तयार करावा लागेल. In my example, B is a derived class, so I have created an object of class B, like B obj equal to new B. Now I am calling this method of both the classes by using object of class B. So I have written statement obj dot disk. Then compiler will execute that statement, and after execution, compiler will call this method of class B, not to the disk method of class A. Why it is happen? Because the method which is written in class B or this method of class B hides to the this method of class A. Class B च्या disk मेथडने म्हणजे ह्या disk मेथडने क्लास A च्या disk मेथडला हाईड केलंय. म्हणून by using object of class B आपण क्लास A च्या disk मेथडला मेन क्लास मध्ये ऍक्सेस करू शकत नाही. ह्या कन्सेप्टला म्हणतात मेथड ओव्हररायडिंग. त्याला काय म्हणतात? मेथड ओव्हररायडिंग. समजलं का सगळ्यांना? समजलं काय झालंय? नो Yes, sir. इज इट क्लिअर टू ऑल? No, sir. No, sir. Yes, sir. Sir. The disk method of class B hides to the disk method of class A. So by using object of class B, we cannot access the disk method of class A. That concept is nothing but method overriding. आता heading द्या मग small. Method overriding. Method overriding. त्याच्यामध्ये आता डेफिनेशन परत सांगतो बघा. डेफिनेशन कशी ह्या ठिकाणी क्लास ए आणि ह्या ठिकाणी क्लास बी म्हणजे क्लासेस कसे आहेत? वेगवेगळे आहेत. क्लासेस आर डिफरंट. आणि क्लास ए ला क्लास बी मध्ये इनहेरिट केलाय म्हणजे काय? त्यांच्यामध्ये काय? इनहेरिटन्स. क्लासेस आर डिफरंट अँड इफ देर इज इनहेरिटन्स बिटवीन देम. मेथडचं नाव सेम आहे अलॉंग विथ पॅरामीटर लिस्ट. हे सगळं सेम आहे. म्हणून ह्या कन्सेप्टला काय म्हणतात? मेथड ओव्हर रायडिंग. बघा, इफ क्लासेस आर डिफरंट, इफ क्लासेस आर डिफरंट, ठीक आहे, हा इथे इफ क्लासेस आर डिफरंट अँड देर इज इनहेरिटन्स बिटवीन देम, त्यांच्यामध्ये जर इनहेरिटन्स असेल, मेथड नेम अलॉंग विथ पॅरामीटर लिस्ट इज सेम, then such a concept is called method overriding. If classes are different and if there is inheritance between them, method names along with parameter list is same, then such a concept is called method overriding. Any problem in definition? Hello? No, sir. Now तिथे लिहा definition लिहा. Definition: if classes are different, if classes are different, if classes are different and there is inheritance between them, and there is inheritance between them,
inheritance between them, comma, method names along with parameter list. Method names along with parameter list is same. Is same. Same. Then such a concept is called. Is same. Then such a concept is called. Then such a concept is called method overriding. Method overriding. Method overriding. Full stop. New line. New line. Example म्हणा. Example आणि हे लिहा. As it is लिहा. Example. झालं की सांगा. झालं सर. त्याच्या खाली त्याचं डिस्क्रिप्शन लिहा. In this example, this method of class B, this method of class B hides to the this method of class A hides to the this method of class A so by using object of class B we cannot access this method of class A. We cannot access this method of class A. We cannot access this method of class A.
this method of class E. Any problem in this? समझलें? Yes, sir. आता तिथं खाली लिहा, न्यू लाईनला लिहा, for accessing overridden setting that's for accessing overridden data member and member functions of base class. For accessing overridden data member and member functions of base class, inits derived class super keyword is used. Super keyword is used. Super keyword is used. ठीक आहे, आता लाईनला फक्त हेडिंग देऊन ठेवा सुपर आणि थांबा मग तसंच सुपर कीवर्ड असं सुपर कीवर्ड असं हेडिंग द्या. ऑल वे आउट टू राईट इन स्मॉल केस. दिलं का? हॅलो Yes, sir. आता काय करा, 1 मिनिट ब्रेक घ्या आणि PHP ची नोटबुक घ्या.